गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क, व्यवसाय नियमनविषयक कायदे या विषयामध्ये आपण कंपनीसंबंधीची माहिती याआधी घेतलेली आहे. त्यानंतर कंपनीचे सभासद, कंपनीच्या वेगवेगळ्या असणाऱ्या सभा यासंबंधीची माहिती इथे घेतलेली आहे. सभांचे प्रकार बघितलेले आहेत. या ठिकाणी या लेक्चरमध्ये आपल्याला सभेसाठी आवश्यक असणारी गणसंख्या, आणखी सभांचे जे 2 प्रकार आहेत त्यामध्ये कोणतं कामकाज होतं ते आपण इथं बघायचं आहे. सभेची गणसंख्या म्हणजे सभेसाठी उपस्थित असणारी किमान संख्या जी आवश्यक असते, सभासदांची संख्या आवश्यक असते, त्याला गणसंख्या किंवा कोरम असं म्हटलं जातं. आता कोरम किती असावा यासंबंधी कंपनी कायदा 2013मध्ये वेगळ्या तरतुदी केलेल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये जर सभासदांची संख्या 1000पेक्षा कमी असेल तर किमान 5 सभासद असणं हा तो कोरम मानला जातो. म्हणजे एकूण जे सभासद असतात, मेंबर्स ऑफ कंपनी, ते जर संख्या त्यांची 1000पेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी किमान 5 सभासद जर हजर असले तरी कोरम किंवा गणसंख्या पूर्ण आहे असं मानलं जातं, किंवा गणपूर्ती ज्याला म्हटलं जातं, कोरम ती गणपूर्ती आहे असं मानलं जातं. आणि तेवढे सभासद इथं त्या सभासदांशी सभा इथं चालू करता येते. त्यानंतर जर सभासदांची संख्या 1 ते 5000 असेल, म्हणजे 5000पर्यंत सभासद असतील तर किमान 15 सभासद इथं हजर असणं आवश्यक असतं. त्याला कोरम हा 15चा असतो. त्यानंतर ज्यावेळी 5000पेक्षा जास्त संख्या असेल त्यावेळी किमान 30 सभासद हजर असणं इथं आवश्यक असतं. म्हणजेच 3 प्रकारचे कोरम इथे सभासदांची सभासदांची संख्या किती आहे त्यावर हा कोरम किती असावा हे अवलंबून आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे मोठ्या ज्या कंपन्या असतात त्यांच्या बाबतीमध्ये 30 सभासद असणं हा कोरम मानला जातो. आता ही सभासद व्यक्तिगत संख्या आहे, लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं 100% भांडवल किंवा 80% भांडवल या ठिकाणी घेतलं असेल तर तो सभासद किंवा त्याच्याकडं असणारा भांडवल म्हणजे इथं गणसंख्या मानली जाणार नाही, तर संख्या ही व्यक्तिशः इथं मोजली पाहिजे. 30 सभासद म्हणजे 30 व्यक्ती असल्या पाहिजेत. 15 सभासद म्हणजे 15 व्यक्ती इथं असल्या पाहिजेत. तर सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये एवढी गणसंख्या इथं आवश्यक असते. आणखी खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये किमान 2 सभासद इथं आवश्यक असतात. म्हणजे 2 सभासद असले तर त्या ठिकाणी गणसंख्या किंवा गणपूर्ती झाली आहे असं मानलं जातं आणि सभा इथं सुरू करू शकतो. आता जर गणसंख्या नसेल तर काय करायचं? जर गणसंख्या असली नाही, पुरेशी गणसंख्या नसेल तर त्या ठिकाणी सभा बोलवताना पुढील आठवड्यातील त्याच दिवसापर्यंत, त्याच वेळी आणि त्याच ठिकाणी ही सभा घेतली जाईल आणि आहे ती सभा इथं तहकूब केली जाईल. म्हणजेच आपण बोलावलेली सभा जी आहे ती गणसंख्या पूर्ती किंवा गणपूर्ती झाली नसेल तर ती तहकूब करायची. आता या ठिकाणी जी वरील संख्या सांगितलेली होती यापेक्षा जास्त संख्या त्या ठिकाणी कंपनीच्या नियमावलीमध्ये आपण घेऊ शकतो, किंवा नियमावलीमध्ये जर तरतूद केली असेल तर जास्त संख्या आपल्याला घेता येते. तर ही कोरम किंवा गणसंख्या जर नसेल तर त्या ठिकाणी ती सभा त्या ठिकाणी तहकूब केली जाईल, किंवा संचालकांनी जर ठरवलं इतर वेळ कुठलीही तर त्या पद्धतीनं त्या वेळी इथे सभा बोलवता येते. आणि सभा जर कलम 100नुसार बोलावली असेल किंवा विशेष सर्वसाधारण सभा बोलवली असेल तर ती इथं रद्द केली जाते. म्हणजे कोरम जर नसला आणि विशेष सर्वसाधारण सभा असली तर कोरम नसला तर ती सभा रद्द केली जाते. थोडक्यात सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये 5, 15 आणि 30 अशी सभासद संख्या असते, किंवा त्यापेक्षा वेगळी म्हणजे नियमावलीमध्ये जर वेगळी तरतूद केली असेल तर त्याच्यापेक्षा जास्त संख्या इथं असू शकते. ही संख्या जी आहे ती किमान संख्या आहे. त्यानंतर खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये किमान 2 संख्या आहे, जास्त इथं असू शकते. आणखी गणसंख्या जर नसेल किंवा गणपूर्ती झाली नाही तर सभा पुन्हा ती तहकूब करायला लागते आणि पुन्हा बोलवावी लागते. आता या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा जी असते, ॲन्युअल जनरल मीटिंग किंवा AGM म्हणतो, त्याच्यामध्ये काय काय कामकाज असतं ते बघूया. 2 प्रकारचं कामकाज या सभांमध्ये केलं जातं. पहिला येते सर्वसाधारण कामकाज किंवा जनरल. त्यामध्ये
पहिलं जी आवश्यक कामकाज आहे त्यामध्ये वार्षिक अहवाल समरसते मांडणे. वार्षिक अहवाल ते संमत करावे लागतात. म्हणजे वर्षामध्ये जो अहवाल केलेला असतो किंवा मागील सभेचा अहवाल जो असतो तो पहिल्यांदा संमत करावा लागतो. त्यानंतर ताळेबंद, नफा तोटा पत्रक, जमा खर्च पत्रक आणि वार्षिक हिशोब यांना इथं मान्यता दिली जाते. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कंपनी हिशेब तपासणीचा अहवाल. प्रत्येक वर्षाला हिशेब तपासणी अहवाल सादर करत असतो. तो अहवाल वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घेतला जातो आणि त्याला संमती इथं द्यावी लागते. त्यानंतर निवृत्त संचालकांच्या जागी नवीन संचालकांची निवड करायची. त्यामध्ये बऱ्याच वेळा संचालकांची मुदत ठरलेली असते. 4 वर्षे 5 वर्षे अशी मुदत असते. काही कालानंतर ते संचालक निवृत्त होत असतात. तर त्यांची पुनर्नियुक्ती करणं किंवा दुसऱ्या नवीन संचालकांची निवड करणं हे या सभेमध्ये केलं जातं. आणि सामान्य भागांवर लाभांश देखील या सभांमध्ये इथं जाहीर केला जातो. जे तुम्हाला लाभांश जाहीर करायचा असेल तर तुम्हाला संचालक मंडळाला केवळ याची घोषणा करता येत नाही, तर तो वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर करावा लागतो आणि त्याला सभासदांची मान्यता घ्यावी लागते. आता विशेष सर्वसाधारण सभा म्हणजे कुठली किंवा विशेष कामकाज म्हणजे कुठलं, तर सर्वसाधारण सभेव्यतिरिक्त म्हणजे हे वरील जे 5 मुद्दे आहेत त्या व्यतिरिक्त जर वेगळं काही कामकाज असेल तर त्याला या ठिकाणी विशेष कामकाज असं म्हटलं जातं. म्हणजे काही वेगळे विषय घेतले, तपासणी करणं किंवा या ठिकाणी वेगळे बदल करणं, सभासद संख्या बदलणं, असे काहीतरी वेगळे विषय असतील किंवा सभासदाने वेगळे प्रश्न इथं मांडले काही, तर ते सगळे विषय या ठिकाणी विशेष कामकाज म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर दुसऱ्या प्रकारची जी सभा असते त्याला विशेष सर्वसाधारण सभा किंवा एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंग EGM असं म्हटलं जातं. ही सभा कंपनी कायदा कलम 100 नुसार इथं घेतली जाते. आता अशी जी सभा आहे विशेष सर्वसाधारण सभा, ती विशिष्ट प्रश्नावर किंवा विशेष प्रश्न मांडण्याकरिता या ठिकाणी बोलवता येते. म्हणजे जे महत्त्वाच्या स्वरूपाचे निर्णय घ्यायचे असतात ते निर्णय घेण्यासाठी ही सभा उपयुक्त ठरत असते. आता सर्वसाधारण सभेमध्ये काही निर्णय इथं घेता येत नाहीत. उदाहरणार्थ कंपनीचं नाव बदलायचं असेल किंवा कंपनीची घटनापत्रिका बदलायचं असेल किंवा कंपनीचं भागभांडवल क्लॉजमध्ये काही बदल करायचे असतील, कंपनीची पुनर्रचना करायची असेल, अशी जे काही महत्त्वाचे प्रश्न असतात ते जर घ्यायचे असतील तर त्या ठिकाणी आपल्याला विशेष सर्वसाधारण सभा एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंगच बोलवावी लागते. त्याशिवाय ही सर्वसाधारण सभेमध्ये असा कुठलाही निर्णय घेता येत नाही. आता यासंबंधी कायद्यातील तरतुदी आपण बघूया. नियमावलीतील तरतुदीनुसार संचालक मंडळ योग्य वाटेल त्यावेळी अशी सभा बोलवू शकतं. म्हणजे पहिला एक्स्ट्राऑर्डिनरी मीटिंग बोलवायचा अधिकार संचालक मंडळाला आहे आणि नियमावलीमध्ये त्याची तरतूद इथं केली जाते. त्यांना वाटेल तेव्हा अशी सभा इथं बोलवता येते, योग्य वाटेल त्यावेळी ती बोलवता येते. त्यानंतर समजा संचालक मंडळाने बोलवली नाही आणि काही सभासदांना बोलवायचे असेल तर किती सभासद आवश्यक असतात. आपण याच्या आधी शिकलेलो आहे बघा, 2/3 सभासद इथं आवश्यक होते. परंतु जो नवीन कायदा आहे कंपन्यांच्या बाबतीमध्ये, कंपनी कायदा 2013, त्याच्यामध्ये वेगळा या ठिकाणी वेगळी तरतूद केलेली आहे. ज्या भागधारकांकडं 1 भाग आहे, म्हणजे 10% भाग आहेत किंवा 10% भागधारक आहेत, दोन्ही गोष्टी इथं लक्षात घ्या. एक तर 10% भागधारक असणं आवश्यक आहे. म्हणजे समजा 5,000 सभासद असतील तर किमान 500 सभासद असणं आवश्यक असतं किंवा त्या ठिकाणी 1 भाग आवश्यक असतील. म्हणजे 500 ज्यांच्याकडं मतं आहेत, किमान 500 मतं आहेत, अशा व्यक्ती अशी सभा इथं बोलवू शकतात. म्हणजे 1 भाग किंवा 1 मताधिकार असणारे सभासद त्यांनी जर मागणी केली तर अशी विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी लागते. त्यानंतर अशी सभा बोलवताना मागणीपत्रावर सभासदांची स्वाक्षरी असणं आवश्यक असतं. स्वाक्षरी सिग्नेचर पाहिजे. आणखी अशी मागणी नोंदणीकृत पत्त्यावर पाठवणं आवश्यक असतं. म्हणजे आपापसात ठरवून फक्त चालत नाही, तर त्या ठिकाणी त्याच्यावर स्वाक्षरी करणं आणि अधिकृत पत्त्यावर इथं पाठवणं आवश्यक असतं. त्यानंतर ही सभा केव्हा घेतली जाते हे आपण बघूया. त्याच्यामध्ये मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतर 21 दिवसामध्ये ही सभा घ्यावी लागते.
म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला मागणीपत्र प्राप्त होईल, कंपनीच्या पत्त्यावर रजिस्टर ॲड्रेसवर ज्यावेळी मागणीपत्र प्राप्त होईल त्यानंतर 21 दिवसामध्ये या ठिकाणी सभा बोलवावी लागते. आता ही सभा कोण बोलवतं? तर संचालक मंडळ बोलवते. मागणी कोणी केली आहे? तर सभासदांनी मागणी केली आहे. म्हणजे सभासदांची मागणी प्राप्त झाल्यानंतर 21 दिवसांच्या आत ही सभा त्यांना घ्यावी लागते. आता संचालक मंडळानं अशी सभा बोलावलीच नाही, म्हणजे मागणी केलेली आहे, 21 दिवस झाले तरी त्यांनी सभा बोलावली नाही, तर 45 दिवसामध्ये ते थांबवू शकतात. म्हणजे हे ज्यांनी मागणी केलेली आहे ते 45 दिवसापर्यंत त्यांनी वाट बघायची आहे. लक्षात घ्या, इथं 21 दिवसापर्यंत ती सभा बोलावली पाहिजे. जर संचालक मंडळानं मान्य केलं नाही तर ज्यांनी मागणी केलेली आहे ते 45 दिवस इथं थांबवू शकतात. आणि 45 दिवसामध्ये काहीही हालचाल केली नाही, म्हणजे 45 दिवसामध्येच त्या संचालक मंडळानं सभा बोलावली नाही तर त्या ठिकाणी ज्यांनी मागणी केलेली आहे ते स्वतः ही सभा बोलवू शकतात. म्हणजे ज्यांनी मागणी केलेली आहे, समजा 10% सभासदांनी मागणी केली, मगाशी म्हटलं त्याप्रमाणे 5,000 सभासद आहेत, 500 लोकांनी मागणी केली, आणखी संचालक मंडळानं ती मागणी मान्य केली नाही, 45 दिवस ते गप्प राहिले, तर त्या ठिकाणी हे जे 500 सभासद आहेत ते स्वतः ही सभा बोलवू शकतात. तर अशा पद्धतीच्या तरतुदी विशेष सर्वसाधारण सभेच्या बाबतीमध्ये आहेत. 2 गोष्टी आवश्यक आहेत. एक, कोरम फुल झाला पाहिजे किंवा गणपूर्ती झाली पाहिजे. आणखी सर्वसाधारण सभा आणि विशेष सर्वसाधारण सभा बोलवताना या ठिकाणी या कलमांच्या आधारे कलम 100 आधारे या नियमांचा आधार घेऊनच ही सभा बोलवली पाहिजे. थँक्यू.